विद्यार्थी मित्रांनो, कसा चाललाय अभ्यास हे पहिला कॉमेंट करून सांगा. बरं वाटतंय ना आता? मी तुम्हाला सांगतो, मला पण आता सुचलंय, की असा द्यायचा अभ्यास मुलांना. नुसते क्वेशन पेपर देऊन सोडवून पण काही उपयोग नाहीये. मला हे सगळं डिटेल पाहिजे. मी आता नेक्स्ट इयरच्या बॅचला ऑफलाईनमध्ये असाच अभ्यास द्यायला सुरुवात करणार आहे. जेव्हा सगळा सिलेबस होईल की नाही, एक क्वेशन पेपर अगदी 10 दिवस चालू शकतोय. सिरियसली आणि बोर्डचे 5 पेपर जर मी असे डिस्कस केले तुमच्याबरोबर आणि तुम्ही केला तो अभ्यास ना, कसली भीती मग? काय भीती राहणारच नाहीये लक्षात घ्या. मग चला लगेच आता नेक्स्ट 1-2 तासाची स्ट्रॅटेजी ठरवूया आपण आणि ते कंप्लीट करूया. काय करायचंय ते बघा. पहिला प्रश्न आहे कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर. आयोनिक टॉपिक काढा. लेविस थिअरी आहे. अरेनियस थिअरी आहे. ब्रॉन्स्टेड-लॉरी कन्सेप्ट आहे. कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर एक्झाम्पल द्यायचे आहेत आपल्याला. म्हणजे सांगू का HCl, Cl- NH3, NH4+, ऍसिडचा कॉन्जुगेट बेस, बेसचा कॉन्जुगेट ऍसिड दिलंय पुस्तकात एक्झाम्पल तीच घ्या. म्हणजे सगळ्या थेअरी करा. ओके. बर कॉपर क्रिस्टलाइज इन FCC युनिट सेल, एज लेंथ दिले आणि रेडियस. ओरडून ओरडून प्रत्येक वेळेस सांगितलंय मी, लाईव्ह मध्ये पण सांगितलंय. 100% हा प्रश्न येतो. सिंपल क्युबिक साठी एज लेंथ असते ट्वाइस आर, FCC साठी असते 2√2R आणि बॉडी सेंटरसाठी R=√3/4A हे रिलेशन आहे. R म्हणजे atomic रेडियस, A म्हणजे एज लेंथ. ओके. रिएक्शन्स फॉर कन्व्हर्जन ऑफ प्रोपीन इंटू 1 नायट्रोप्रोपेन. प्रोपीन इंटू 1 नायट्रोप्रोपेन. सर हे करायचंय? अवघड वाटतं ना थोडंसं? मला वाटतं प्रोपीनला आपण पहिल्यांदा ना अल्किल हलाइड मध्ये कन्व्हर्ट करूया. ओके. आणि मग AgNO2 बरोबर रिएक्शन करूया. मग अल्कीनला तुम्हाला अल्किल हलाइड मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर HBr ऍड करा. ओके. मार्कोनिकॉप्स रूल. अँटी मार्कोनिक ते लक्षात आलं? ओके. कॅन्सल. जास्त रिएक्शन कडे आता यायचंच नाही तुम्हाला मला. नाही, नकोय मला. माझं ऐका. ठीक आहे. हे मात्र करायचं बायोमॉलिक्यूल मध्ये मोनोसॅकॅराइड्स, डायसॅकराइड्स, पॉलिसॅकराइड्स, टेट्रासॅकराइड्स, ट्रायसॅकराइड पण आहेत. ते स्टायचोज वगैरे अशी नाव आहेत लक्षात घ्या. म्हणजे शुगर डायसॅकराइड आहे. ग्लुकोज मोनोसॅकराइड आहे. तुम्हाला ना सांगतो सगळ्यात महत्वाचं इकडे बघा. प्रेझेन्स ऑफ 5 हायड्रॉक्सिल ग्रुप, फ्रीडेल क्राफ्ट असायलेशन, तर ग्लुकोज पेंटा ऍसिटेट तयार होतं. ग्लुकोजच्या रिएक्शन मात्र करायच्या. फिनॉलच्या रिएक्शन्स करायच्या. ऑर्गॅनिक मधला तो पार्ट एकदम परफेक्ट करायचा बरं का. रिलेशन बिटवीन मोलार मास आणि बॉइलिंग पॉइंट आता सांगतो. डेल्टा टीबी प्रपोर्शनल टू एम असतं रे. मग डेल्टा टीबी दॅट इक्वल्स टू केबी इंटू मोलॅलिटी. मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय? नंबर ऑफ मोल्स अपॉन काय सांगा मास ऑफ सॉल्व्हेंट इन केजी. केजी मध्ये तो 1000 फॅक्टर येणार. एवढंच डेरिवेशन आहे. पण मी तुम्हाला अजून काय सांगतोय मग? मला डेल्टा टीएफ चं सुद्धा डेरिवेशन पाहिजे. ओके. मला पाय आणि मोलार मासचं रिलेशन पाहिजे आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मोलार मास मध्ये रिलेशन करा. सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मोलार मास ह्याच्यातलं रिलेशन करा. ओके. बर त्याच्यानंतर आयसोमेरिझम. आता हे ना एक्झाम्पल्स पण तुम्हाला करायचे आहेत. हे थोडंसं कठीण आहे बरं. थोडंसं कठीण आहे. कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये. बरं. त्याच्यानंतर ना आता मात्र मी तुम्हाला सांगतो एनोमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. तुम्हाला ना हा पेपर तर मी डिस्कस करतोय. दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित? बघा बघू दिसतंय ना? काही तर मला जरा ब्लर वाटतंय. ओके. तुम्हाला दिसतंय मोबाईलमध्ये तुमच्या. एनोमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन आहे. एनोमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन पण आहे. पहिला करा. ते एनोमलस बिहेवियर कशामुळे शो करतायत? त्याची कारण पण त्यांनी दिलेत. ते पण करा. 3-3 मार्काला येतोय प्रश्न. व्हॉट इस द ऍक्शन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड ऑन इथेनॉल? नकोय मला आता. ऍक्च्युअली सांगू का? 2 वेगवेगळे टेम्परेचर आहेत. इथं कमी आहे, इथं जास्त आहे. एका ठिकाणी ना तुम्हाला सांगू का? इथर तयार होतं. कंटिन्युअस इथरिफिकेशन आणि एक इथेनॉल आणि एका ठिकाणी तुम्हाला सांगतो अल्कोहलचं अल्कीन तयार होतं लक्षात घ्या. ओके. बरं. रिएक्शनची भीती बाळगू नका. बाकीचे प्रश्न हे मात्र करा बरं का. हाइन्सबर्ग रिएजंट. बोर्डचा जेव्हा पेपर काढू ना आपण, प्रश्न विचारलाय राइट द स्ट्रक्चर ऑफ हाइन्सबर्ग रिएजंट. मग मी तुम्हाला सांगतो, जो मुलगा हा प्रश्न करेल, ऑब्व्हियसली रिएक्शन लिहिताना हाइन्सबर्ग लिहिल ना. बेन्झीन, सल्फोनिल क्लोराईड. म्हणजे बेन्झीन रिंगला एका बाजूला सल्फर, 2 ऑक्सिजन आहेत, वरती आणि खालती डबल बॉन्ड आणि क्लोरीन. बेन्झीन, सल्फोनिल क्लोराईड नाव माहिती पाहिजे तुम्हाला. ओके. रिएक्शन
नेम रिएक्शन आहे. वुल्फ किशनर. ओके. वुल्फ किशनर रिएक्शन एकदा परफेक्ट करा. मग क्लेमेन्सन्स रिडक्शन पण करा. सेम पेजवर आहे. न्यूमेरिकल नकोय. आता इथं डायग्राम. ड्रॉ अ नीट लेव्हल डायग्राम ऑफ लीड अक्युम्युलेटर. मी बऱ्याच वेळा सांगितलंय, की डायग्राम म्हटलं, की इलेक्ट्रोकेमिस्ट्री, ड्राय सेलची डायग्राम काढा. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडची डायग्राम काढा. ओके. त्याच्यानंतर लीड अक्युम्युलेटरची डायग्राम काढा. कॅलोमेल इलेक्ट्रोड तुम्हाला सिलेबसमध्ये नाहीये. नाहीतर तो पण जुन्या सिलेबसमध्ये होता. हे चला आता सेक्शन सी आणि डी पण पटकन संपवून टाकूया बरं का. कराल ना मग? एवढं केलं तरी आज जग जिंकलं तुम्ही लक्षात घ्या. ओके. बघा. बरं मी जरा फार बरोबर बोलतोय असं वाटायलंय मला. 5 मिनिटात मी तुम्हाला ते सांगितले प्रश्न करायला. स्ट्रक्चर ऑफ सल्फ्युरस ॲसिड मगाशी मी ह्याच्या अगोदर मगाशी नाही, आता हे सलग व्हिडिओ करतोय तेव्हा माझ्याकडे असं बोललं जातंय. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय, की YouTubeवरून ऑक्झो ॲसिड ऑफ सल्फर असं सर्च करा. पुढे सह्याद्री ट्युटोरियल्स टाकायला विसरू नका. 8 मिनिटात सगळे स्ट्रक्चर क्लिअर होतील. बरं. कलर पण याच पेपरमध्ये अगोदर झालंय. स्कँडियम टू झिंक. पण कलरची कारणं आहेत. डी ट्रान्झिशन. ओके. आणि भरपूर कारणं आहेत. 4 ते 5 कारणं आहेत. ती करा. बरं. व्हल्कनायझेशन पॉलिमर मधलं आहे. ओके. डिफाईन ग्रीन केमिस्ट्री. बघा किती सोपे प्रश्न आहेत. आता सोपे प्रश्न शोधूया रे जरा. हे बेन्झिल अमाइन आहे जाऊ दे, पण थांबा. तुम्ही आता ना पुस्तक काढा आणि अमाइन टॉपिक काढा आणि मी तुम्हाला सांगतो आता हे स्ट्रक्चर काढूया रे, वेळ लागू दे, काही हरकत नाही बरं का. ह्याच्यानंतरच अमाइन असणार आहे अल्डिहाइड कीटोन नंतरच. ओके, ओके, ओके. अमाइन. आता शांतपणे बघा मी काय सांगतोय ते. हाच प्रश्न होता की नाही? CH2NH2 बेन्झिलामाइन पण इकडे येणार आहे फिनिल मेथॅनामाइन. मग आता काय कळालं आपल्याला? पुस्तकाच्या बाहेरचं कधीच काय येणार नाही परीक्षेत. CET सुद्धा नाही येणार आणि बोर्डला पण नाही येणार. ओके. व्हॉट इज फिनॉल? फिनॉल इज प्रिपेअर्ड फ्रॉम बाय कमर्शियल मेथड फ्रॉम क्युमिन. फिनॉल आणि ग्लुकोज करायचंच आहे. करायचंच आहे. त्याच्याशिवाय काही येणारच नाही दुसरं. बरं, आता मी तुम्हाला जस्ट सांगतो बरं का. हा पेपर मी याची PDF शेअर करतोय. डिफाईन इंटरस्टिशियल कंपाउंड. व्हॉट इस फिनॉल म्हणजे डेफिनिशनच आहे बरं का लक्षात घ्या. डिफाईन ग्रीन केमिस्ट्री. डिफाईन इन्स्टंटेनियस रेट. डिफाईन एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. याच पेपरमध्ये MCQ आहे. एन्थाल्पी ऑफ फ्युजन त्याचं आन्सर होतं. इथे एन्थाल्पीची डेफिनिशन विचारले. म्हणजे बघा ना, बघा. अजून आपल्याला सेक्शन डी कडे जायचंय. डिफाईन. ओके. त्याच्यानंतर अजून एखादी डेफिनिशन दिसते का कुठलीतरी? पण किती आल्या डेफिनिशन? युजेस ऑफ हेलियम. ओके. बरं इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह क्लासिफिकेशन फक्त करायचंय. असाच पेपर सोपा असतो. हे एवढं सोपं आहे लक्षात घ्या. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बरं अजून मी तुम्हाला सांगतो. व्हॉट आर इंटर हॅलोजन कंपाउंड्स? ही डेफिनिशन सारखंच आहे. ओके. हाल्फ लाईफ पिरियड पण 0 ऑर्डरसाठी विचारलंय बरं का. एक्सप्लेन लॅबोरेटरी हे जाऊ दे. रिएक्शन राहू दे. मला काही फरक पडत नाही लक्षात. मला फरक पडत नाही म्हणजे मला काय म्हणायचंय माहितीये का? तुम्हाला भीती त्याची बाळगू नका बिलकुल. ओके. बघा पीएच प्लस पीओएच इक्वल्स टू 14 मगाशीच आपण बघितलं होतं. इथं मात्र लक्षात घ्या, हे फर्स्ट लॉ आहे बरं का. त्याचा फॉर्म्युला असा असतो, की डेल्टा यू क्यू प्लस डब्ल्यू बरं का. केमिस्ट्री आहे. ॲब्सॉर्ब किती केली? 520 जूल पॉझिटिव्ह एनआर. आणि परफॉर्म वर्क किती आहे? 210. आता सिस्टमनं वर्क परफॉर्म केलं याचा अर्थ एक्सपान्शन झालं ना, मग वर्क डन निगेटिव्ह येणार. मग तुम्ही 520 मधून 210 मायनस करा. इंटरनल एनर्जी चेंज मिळाला की तुम्हाला? ओके. बरं, मग आता हा व्हिडिओ पण थांबवतो इथं मी. मला असं वाटतंय, की तुम्हाला लक्षात आलंय डेफिनिशन्स खूप येतायत. बरं, आपण जर नुसती MCQ म्हणजे एक प्रश्न नाही करायचा, रिलेटेड सगळे प्रश्न करायचे हे तुम्हाला कळालंय. ओके. मग असं वाटतं ना, हे अगोदर कळालं तर बरं झालं असतं की नाही? नाही रे बाळांनो, आता वेळ आलेली आहे. म्हणून तुम्ही एवढा अभ्यास करताय. ओके. म्हणून तर तुम्ही इथं YouTubeला चिकटून बसलाय. शोधताय काहीतरी मिळावं आपल्याला. पॅनिक मोडमध्ये गेलाय तुम्ही लक्षात घ्या. पण बाळांनो, इथून पुढे तरी आयुष्यात असं ही चूक पुन्हा करू नका. वेळच्या अभ्यास करा. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर पहिल्या दिवसापासून अभ्यास करा. मी तुम्हाला सांगतो, मी प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलचे ना सेम कंडिशन असते. काय असते सांगू का? गोंधळ, एन्जॉयमेंट, दंगा, धुडगूस, ते हॉस्टेलमध्ये विध्वंस करणे, बऱ्याचशा गोष्टी, वॉचमनला त्रास देणे, एन्जॉयमेंट. हां, लाईफमध्ये ते पाहिजेच लक्षात घ्या. पण त्याचबरोबर अभ्यास पहिल्या दिवसापासून. ठीक आहे मग? चला मग ऑल द बेस्ट. धन्यवाद.